अजय राजा हॉल या ठिकाणी आहोत आणि आपण बघत असाल तर बंजारा समाजाच्या माध्यमातून हा वाढदिवस जो आहे तो अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातोय. एकंदरीत आपण सध्या बघत असाल मामनजी म्हात्रे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि बंजारा समाजातील अनेक महिला आहेत, भगिनी आहेत, ज्यांनी औक्षण त्यांचं केलंय आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना दिल्या जात आहेत. महत्वाचं म्हणजे हा समाज जो आहे आपण बघत असाल याच समाजाच्या माध्यमातून आज शाळेत आपण बघत असाल तर चिमुकले अगदी ओरडून त्यांचा आनंद साजरा करत एकंदरीत या शुभेच्छा बाबांजी म्हात्रे यांना देतात. आता आपल्या कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्याला आगमन झालं. विद्यार्थ्यांनी अजिबात रडायचं नाहीये, विद्यार्थ्यांनी अजिबात रडायचं नाहीये. हा कार्यक्रम तुमच्यासाठी आपण इथे ठेवलाय. सगळ्यांनी कार्यक्रम घेतलाय. हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचे खरे मानकरी तुम्ही विद्यार्थी मित्र आहात. त्यामुळे तुम्ही जमल्या मध्ये नका. ऑल इंडिया बंजारा सेवा संघ व बंजारा विकास संघ यांच्यातर्फे आदरणीय शिवसेना शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष कुलगाव बदलापूर नगर कमिशन वामनदादा बालपूर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज या ठिकाणी विद्यार्थी दिनदर्शन सोहळा आणि रवानाटकांचा कार्यक्रम ठेवला आहे. वामनदादा तुमचे विचार आणि तुमचं कार्य जे आहे आणि तुमचे व्यक्तिमत्वाचे आम्हाला सर्वांसाठी सगळ्यांना असणार आहे आणि समाजासाठी आपण दिलेलं जे योगदान आहे ते अतुलनीय आहे. आणि आजच्या या तुमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्वांच्या वतीने मी एवढं करू इच्छितो की आपणास दीर्घायुष्य आणि उत्तम असं आरोग्य लाभो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो दिवस आहे तो खूप खास आहे कारण की वामनदादांचा वाढदिवस आहे म्हणून तर आजचा हा दिवस खास आहे. परंतु आज आपण या ठिकाणी गांधी बारावीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी घरगुती यश संपादन केलं आहे अशा आपल्या कार्यांचा गुणगौरव करणार आहेत आणि त्यांच्या मेहनतीचं, जिद्दीचं आणि यशाचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी प्रमुख अतिथी हे आले आहे. आजच्या उद्याचे तुम्ही शिल्पकार आहात आणि देशाचा अभिमान आहात. पुस्तकांच्या पानापानात स्वप्न होते लपलेले, पुस्तकांच्या पानापानात स्वप्न होते लपलेले, रात्र जागून त्यांनी भविष्य आज ठरवलेले, गुणांच्या कामण्यांनी उजाळला शाळेचा आसमंत आणि गुणगौरव सेवा हा कष्टाचा जणू अनंत. तर आजच्या या सेवाच्या खऱ्या मानकरी तुम्हीच आहात विद्यार्थी मित्रांनो. तर आज या ठिकाणी उपस्थित जे मान्यवर आहेत तर मी आपल्याकडे अश्वमेध अकॅडमीचे रजिभाई, अश्वमेध पोलीस अकॅडमीचे रजिभाई पवार आणि सचिनभाई तसेच काही आपल्या या संघाचे जे व्यक्तिमत्व आहे यांना विनंती करते की आदरणीय वामनदादा यांचे स्वागत आणि सत्कार पुष्पगुच्छ, शॉल आणि शॉल देऊन करावे.
तसंच या ठिकाणी सूर्यदेव खंडागाव राष्ट्रीय रेजिडेंटल आहे आश्रम डॉक्टर राजूदादा आपण सर्वांना आनंदाचं स्वागत आणि सत्कार पुष्पगुच्छ शाळेत देऊन करायचं आहे याकरता तसेच सुरक्षादेवी खंडागाव राष्ट्रीय निवडणुकीची प्रथम सुरक्षा सेवेच्या संदर्भात या सर्व समितीच्या वतीने रामदादांचं या ठिकाणी रामदादांना शुभेच्छा आणि सन्मान सत्कार त्यांचा करण्यात येणार आहे. सर्वांना जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आज आपल्या सर्वांसाठी जे महान व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहेत त्यांनी आपला अगदी अमूल्य वेळ या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. मध्ये गेलं बोलत नाही लवकर स्टेजवर यायचं आहे. तुमच्या टीमतर्फे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. थोडा मागे बाबा वाटत घ्या दादा हे वाटत घ्या 2-4 मुलं माझा एक लाईव्ह होता दोन-चार माणसं मुलं उभी पटकन स्टेजवर यायचंय. त्यानंतर संजना दशरथ राठोड नंदिनी राज चौहान बारावी पटकन स्टेजवर यायचंय. नंदिनी राठोड संजना दशरथ राठोड आणि नंदिनी राज चौहान आणि दहावीमध्ये उमेश राजू राठोड ललिता विनोद राठोड बारावी ललिता विनोद राठोड बारावी पटकन यायचं. ललिता विनोद राठोड बारावी ही ज्यांच्या दिवशी नावे म्हटले लवकरात लवकर स्टेजवर यायचं. ललिता विनोद राठोड संजना दशरथ राठोड नंदिनी राज चौहान भाग्यश्री श्रवण राठोड परफेक्ट आहे वो शेट वही दे ना या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ललिता विनोद राठोड करण सन्मान चिन्ह द्यायचं. करण तो काय नाही तो फोटो काढा भाग्यश्री शरण राठोड तिने दहावीला 62% मिळवले आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला येस विद्यार्थी सन्मान चिन्ह विद्यार्थ्यांच्या हातात द्या. विद्यार्थी दादा देण्यात येत आहे. आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं त्यांना जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायची आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तसेच अशावेळेस पोलीस अकॅडमीच्या वैशाली बहुदास पवार ही नॅशनल रग्बी स्पोर्ट्स हरियाणा आणि ओडिशा या ठिकाणी वैशाली पवार दादा सत्तर नाही
मध्ये ए दादा सॉरी बोललो ए काय झालंय